आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व पालकांना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीए 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्याकरिता 24 मार्च या तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती. तरी प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस 1 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही त्या बालकांच्या पालकांनी अलॉटमेंट लेटर आणि आवश्यक कागदपत्र घेऊन विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रांवर जाऊन पडताळणी समितीकडून आपले प्रवेश निश्चित करून घ्यावेत. तसंच या फेरीसाठी ही अंतिम मुदतवाढ आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केलं आहे. सब मिलके आज नव्या बांधकाम प्रकल्पांचं केंद्र ठरत असलेल्या घोडबंदर भागात बिल्डरांच्या गृहप्रकल्पांना खेटून नाल्यांची उभारणी करणं तसंच त्या प्रकल्पांना नाहरकत दाखले देण्यासाठी मलनिस्सारण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. घोडबंदर परिसरासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एका उपअभियंत्याला डावलून अभियंता विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच परिसराचा कारभार असलेल्या एका उपअभियंत्यानं वर्षभरात 21 बिल्डरांच्या प्रकल्पांना परस्पर परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. घोडबंदर विभागाची जबाबदारी ज्या अभियंत्यावर आहे त्याने यासंबंधीच्या तक्रारींचा पाढाच महापालिका शहर अभियंता विभागाकडे पत्राद्वारे वाचल्यानं हा सावळा गोंधळ उघड झाला असून ठाणे महापालिकेत यामुळे आणखीन एक घोटाळा या लेटर बॉम्बमुळे चव्हाट्यावर येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील नाल्यांची बांधणी करणं, विकास प्रस्तावांना नाहरकत तसंच पूर्णत्वाचा दाखला देणं अशी कामं मलनिस्सारण विभागामार्फत करण्यात येतात. या कामांसाठी ठाणे महापालिकेनं प्रभाग समिती न्याय अभियंत्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडे बिल्डरांचे विकास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अटी आणि शर्तींची पूर्तता केली आहे की नाही याची पाहणी करूनच नाहरकत तसंच पूर्णत्वाचा दाखला देण्याची जबाबदारी असते. याशिवाय या भागात पावसाळ्यात पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नाले बांधण्याची कामं करणं अशी ही जबाबदारी असते. ही कामं करण्यासाठी घोडबंदर विभागासाठी एका उपअभियंत्यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीच्या परवानग्या या अभियंत्यांच्या देखरेखीखाली पहिल्या टप्प्यात दिल्या जाव्यात अशी कामकाजाची पद्धत आहे. मात्र असं असताना घोडबंदर भागातील बड्या बिल्डरांना परवानग्या तसंच नाहरकत दाखले देताना नियमांची पायमल्ली केली गेल्याची तक्रार या उपअभियंत्यानं वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली असून पावसाळ्यात पूर परिस्थितीसारखे प्रकार यामुळे घडू शकतात अशी भीती पत्राद्वारे त्यांनी उपस्थित केली आहे. पेण अर्बन बँकेच्या सुमारे 3000 ठेवीदारांना ईडीनं चार्ज काढून घेतल्यानंतर देखील अद्याप ठेवी मिळाल्या नसल्यामुळे संबंधित कायदा कमकुवत असून त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले. याबाबत केवळ माहिती न देता मंत्री महोदयांनी संबंधितांना निर्देश द्यावेत अशीही त्यांनी मागणी केली. याबाबत अधिवेशनात आवाज उठवताना आमदार संजय केळकर यांनी रायगडमधील सहकारी बँका देशातील 1100 बँका बुडाल्याची माहिती दिली. पेण अर्बन बँकेच्या 2500 ते 3000 ठेवीदारांना पैसे मिळावेत यासाठी आम्ही पेण ते मुंबई असा लॉंग मार्च काढला. आता ईडीनं तपासाचा चार्ज काढून घेतला असून बँकेची मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे किती दिवसात मिळतील असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केलाय.
याबाबतचा कायदा कमकुवत असून ठेवीदारांना पैसे त्वरित मिळवण्यासाठी अस्तित्वात असलेला कायदा कमकुवत आहेत, त्यात सुधारणा करण्याची गरजही केळकर यांनी व्यक्त केली आहे। तर आमदार प्रकाश साळुंखे यांनीही 5 लाखापर्यंतच्या ठेवी विम्याने सुरक्षित करण्यात आल्या असल्याचं सांगून गेल्या 14 वर्षात तरीही ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे। याबाबत उत्तर देताना मंत्री महोदयांनी तातडीने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन 5 लाखांपर्यंतच्या ठेवी परत करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस हा उपक्रम हाती घेतलाय। या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण पोलिसांनी एक वाहन तयार केले। या वाहनाच्या माध्यमातून गावपाड्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाहनातील अधिकाऱ्यांमार्फत तक्रार दाखल करता येऊ शकते। तसंच या वाहनाद्वारे महिला सुरक्षा, बालविवाह रोखणं याबाबत जनजागृती केली जाणार आहे। या उपक्रमाअंतर्गत ठाणे ग्रामीण जिल्ह्याकरिता एक पोलीस डिजिटल व्हॅन सुरू करण्यात आली असून या डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावखेड्यात जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे। ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण 741 गावं असून ही पोलीस डिजिटल व्हॅन जिल्ह्यातील दुर्गम गावं, आदिवासी पाडे, खेडेगावं अशा ठिकाणी पथनाट्य आणि अॅनिमेशन शॉर्ट फिल्मद्वारे जनजागृती आणि प्रबोधन केलं जाणार आहे। तसंच नवीन कायद्याविषयी जागरूकता, भारतीय न्याय कायदा, भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, भारतीय साक्ष कायदा, लोकाभिमुख कायद्याची माहिती आणि जनजागृती करण्याचं काम या पोलीस डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तसंच ही पोलीस डिजिटल व्हॅन ठराविक दिवसानुसार त्या गावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, आदिवासी वस्त्यांमध्ये आणि शाळांमध्ये जाऊन अंधविश्वास, बालविवाह, लैंगिक अत्याचार अशा घटना रोखण्याकरिता आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी प्राथमिक स्वरूपात दाखल करून घेणार आहे। या पोलीस डिजिटल व्हॅन मध्ये 3 ते 4 महिला पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी नागरिकांच्या तक्रारींचं निवारण आणि प्राथमिक स्वरूपात तक्रार लिहून घेण्यासाठी उपलब्ध असणार आहेत। या पोलीस डिजिटल व्हॅनमुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जावं लागणार नसून त्यांच्या तक्रारींचं निवारण या पोलीस डिजिटल व्हॅनमध्येच होणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली आहे। कशा प्रकारे काम करणार आहे? शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्यांनी 7 कलमी कार्यक्रमांतर्गत नवीन इनिशिएटिव्ह आम्हाला काही घ्यायला सांगितले होते। त्या अनुषंगाने जे आहे आमच्याकडे आदिवासी पाड्यांची संख्या जास्त आहे, रिमोट एरियात जास्त आहेत, दूरपर्यंत असे काही खेडेगाव आहेत की ज्या ठिकाणी 10-15 घरं आहेत। अशा ठिकाणी पण आपण नवीन कायद्याच्या अनुषंगाने नवीन कायदा एक्झॅक्टली जनतेच्या प्रती कसा चांगला आहे, महिला आणि लहान बालकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने तो कायदा नेमका कसा पद्धतीने शिक्षा त्याच्यामध्ये आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत रुजवणं हा या वाहनाचा मुख्य उद्देश आहे। आणि याच्यामध्ये डिजिटल व्हॅन आपण ह्यासाठी बनवलेली आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये ॲनिमेटेड फिल्म्स लोकांना समजतील, लहान मुलांना कळतील। काही ग्रामीण भागामधल्या लोकांना जे आहे ते आदिवासी मुलांना, पालकांना किंवा नागरिकांना ॲनिमेटेड फिल्म्सद्वारे काहीतरी जनजागृती करण्यात येईल। त्याचबरोबर शाळा कॉलेजमधली जनजागृती आहे, अँटी ड्रग कॅम्पेन आपल्याला राबवता येईल, सायबरच्या संदर्भात आपल्याला अवेअरनेस करता येईल। आणि एक हे तक्रार निवारण दिन म्हणून पण याचा तक्रारीचा निपटारा आपल्याला करणं। त्याचबरोबर एक पोलीस स्टेशन आहे, तर त्या पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने रिमोट एरियामध्ये ते लोक ह्या ठिकाणी पण तक्रारी देऊ शकतात आणि आम्ही ते रजिस्टर करणार। अशा प्रकारचे याव्यांचं सर्वसमावेशक आणि उपयोग करणार आहे, जेणेकरून जनतेमधली आणि पोलिसांची दूरी कमी होईल। नवीन कायद्यासंदर्भात त्यांना अवेअरनेस आणि नवीन कायदा नेमका जनतेच्या हिताचा कसा आहे ह्या अनुषंगाने जे आहे ते याच्या संदर्भात आम्ही जनतेमध्ये जागृती तयार करणार। ठाणे ग्रामीणमध्ये 11 पोलीस स्टेशन कसं प्रकारे काम करणार? तर ही व्हॅन जी आहे ती आम्ही या ठिकाणी ठराविक दिवस त्या पोलीस स्टेशनला एक दिवस देणार आठवड्यामध्ये। त्याचबरोबर आणखी एक व्हॅन आम्ही तयार करण्याचं प्रयोजन आमचं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यामध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याचबरोबर मुख्य गावांमध्ये आणि रिमोट विलेजमध्ये आम्ही ही वाहन फिरवणार। नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना आता हे जे आहे ते हे आपलं पोलीस स्टेशन आपल्याला म्हणता येईल। त्याचबरोबर जे नागरिकांना आमचं एवढंच आव्हान आहे की अशा प्रकारची सुविधा आम्ही आपल्याला दिलेली आहे आपल्यासोबत आणि आम्ही जास्तीत जास्त आम्ही अटॅच होणार। पोलीस आणि आपण हे दूर नाहीये, तुम्ही आणि पोलीसमध्ये कुठल्याच प्रकारचा गॅप राहणार नाही आणि आपण सगळे एकत्र मिळून काम करू आणि कुठल्याही तुमच्या समस्या असतील ते आम्हाला तात्काळ कशा सोडवता येईल 112 नंबर आहेच, परंतु कुठले इश्यू असतील जे आम्ही तात्काळ तुमची तक्रार त्याच ठिकाणी सोडू शकू किंवा त्याच ठिकाणी रजिस्टर करू शकू। अशा प्रकारचं जनतेच्यासाठी आम्ही जनता आणि पोलीस यांच्यामधला समन्वय आणि दुरावा कमी करण्याचा आणि नवीन कायद्यांचा जास्तीत जास्त अवेअर करण्याचा हा आमचा प्रयोजन राहील आणि याच दृष्टीने आम्ही नक्की काम करू।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महापालिका क्षेत्रातील तलाव हा आपल्या गौरवाचा विषय असून त्याचं संवर्धन, जतन हे आजच्या आणि पुढच्या पिढ्यांसाठी करण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे। त्यामुळे डोळसपणे या तलावांकडे पाहूया आणि हे तलाव जपूया, असं प्रतिपादन मुक्काम पोस्ट तलाव या पुस्तकाच्या लेखिका आणि ठाणे महानगरपालिका शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका नूतन बांदेकर यांनी केले। जागतिक वन दिन, जागतिक जल दिन आणि जागतिक हवामान दिन यांच्या पार्श्वभूमीवर काल ठाणे महापालिकेतर्फे विचारमंथन व्याख्यानमालेत तलावांचं ठाणे या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या व्याख्यानमालेचं यंदाचं हे 15वं पुष्प महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृहात संपन्न झालं। तलावांचे प्रकार, निरोगी आणि आजारांची तलावांची लक्षणं, तलावांचं जैवसाखळीतील महत्त्व याचं विवेचन नूतन बांदेकर यांनी केलं। शिलाहार काळापासून ठाणे आणि परिसरातील 60हून अधिक तलावांची नोंद इतिहासात आहे। त्यापैकी 42 तलाव सध्या अस्तित्वात आहेत, असंही बांदेकर यांनी सांगितलं। या प्रत्येक तलावाला सभोवतालच्या परिसराला भेट देऊन तलावांची माहिती घेतली, त्याचा इतिहासाचा अभ्यास केला, त्यातून तलावांचं महत्त्व अधोरेखित झालं। आपण सगळ्यांनी या तलावांची काळजी घेतली पाहिजे, तलावांच्या स्थितीबाबत जागरूक राहिलं पाहिजे। तलावात कचरा, मासे आणि पक्ष्यांना खाणं टाकलं जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असंही बांदेकर यांनी स्पष्ट केलं। मासुंदा तलावापासून वागळे इस्टेटमधील सीपी टँक पर्यंत सर्व तलावांचं सचित्र सादरीकरण बांदेकर यांनी या व्याख्यानात केलं। ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या समन्वयानं सुरू असलेल्या माझा तलाव या मोहिमेची माहितीही बांदेकर यांनी दिली। या मोहिमेत तलावांना भेटी, तलावांबाबत जागरूकता आदी उपक्रम हाती घेण्यात येतात। यामध्ये विद्यार्थ्यांपासून सर्वच ठाणेकर मोठ्या उत्साहानं सहभागी होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। व्याख्यानापूर्वी उपायुक्त उमेश बिरारी, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या हस्ते नूतन बांदेकर यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या व्याख्यानाच्या निमित्तानं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी राज्य शासनाच्या माझी वसुंधरा या अभियानाची माहिती दिली।